शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी घेऊन येत आहोत माहितीपूर्ण दर्जेदार व्हिडिओ। आपला शेतकरी मित्र, शेतकरी मित्र चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्र चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जाफरी म्हैस। आपला देश शेतीप्रधान आहे। या शेती व्यवसायाला संलग्न असा पशुपालन हा व्यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो। समाजातील फार मोठा घटक या व्यवसायावर अवलंबून आहे। तर अशाच एका शेतकऱ्यानं जाफरी म्हैस व तिचा दूध व्यवसाय चालू केला आहे। तर चला बघूया। माझं नाव भास्कर रामचंद्र भोरे, मुक्काम बोरी, तालुका अंबड, जिल्हा जालना। मी जाफर म्हशीच्या दुधाचा दूध व्यवसाय करतो। तर मी ही म्हैस 94,000 आणलेली आहे। ह्या म्हशीपासून मी कमीत कमी 18 लिटर दूध पिलेलं हिच्यावालं, सकाळी 9 लिटर आणि संध्याकाळी 9 लिटर। तर ही म्हशीची आजची किंमत म्हणलं तर 1,20,000 रुपये, पण 2 वर्षापूर्वी मला ही कमी रेटमध्ये भेटलेली। तर ह्या म्हशीपासून मी कमीत कमी रोजचे 700 ते 800 रुपये कमायचं। ह्या म्हशीने खूप कमाई दिली मला। आपल्या ह्या अंबड तालुक्यामध्ये पण अशी म्हैस नाही। तरी पण जाफर म्हैस ही जास्त काळ दूध देते। भाकड काळ कमी येईल आणि जाणल्यावर नंतर कमीत कमी ती 6 महिन्यामध्ये लागते। 10 महिन्यात भरपूर दूध देते ही म्हैस। याच्यामुळं जाफर म्हशीची मी निवड केली। हिला मी सकाळी 5 किलो ढेप देतो आणि संध्याकाळी पण 5 किलो देतो। तिची कॅपॅसिटी दुधाची जास्त असल्यामुळे तिला खुराक जास्त लागतो, तिला चारा जास्त लागतो, तिला हिरवा चारा बी जास्त लागतो। त्याच्यामुळं मी हिला कमीत कमी रोजची 10 किलो ढेप देतो। दुष्काळ भाग असल्यामुळं, कारण की आपली पाऊस नाही, पाणी नाही, फळबागाची जास्त असल्यामुळे आपल्याला चारा कमी आहे। त्याच्यामुळं आपला सध्या सब इकतच आहे, चारा इकतचा आहे, हिरवा चारा इकतचाच आहे। त्याच्यामुळे जरा यावर्षी जरा अवघडच व्हायच्या मागे जरा, तरी शेतकरी असल्यामुळं आम्ही हपकत नाही। आम्ही त्या संकटाला सामोरं पण जातो। दुधाला फॅट जास्त असतो, 7 ते 8 फॅट लागतो या दुधाला, आणि खवा पण जास्त बसतो। 1 लिटर दुधाला कमीत कमी 250 ते 300 ग्रॅम खवा बसतो। तिथून नाही तर हिचं पनीर पण जास्त बसतं। आणि दूध घट असल्यामुळं खवा कमीत कमी 5 लिटरमध्ये 1.25 किलो ते 1.5 किलो खवा बसतो हिच्यावाला। त्यामुळं जाफर म्हशीचे फायदे खूप आहे। कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न म्हणलं तर फक्त जाफरच आहे। कोणताही शेतकरी दूध व्यवसाय करणारा असो, त्या शेतकऱ्यांनी जाफर म्हशीची जात निवडावी, कारण की जास्त वेळ दूध देते आणि दुधामुळं खूप फायदे होते। फॅट जास्त असल्यामुळं पुरती ही म्हैस, आणि जाफर म्हैस अशी ही मार्केटमध्ये केव्हा पण विकते। या म्हशीमध्ये कोणताही शेतकरी लोहात जात नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जाफर म्हशीचीच निवड करावी। जाफर म्हैस शेतकऱ्यांनी घ्यावं अशी मी शेतकऱ्याला मी विनंती करतो। एवढं बोलून धन्यवाद।